नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 5व्या पाठाची आपण माहिती आज घेणार आहोत आणि 5व्या पाठाचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. या पाठाचं नाव आहे अणूचे अंतरंग. आपल्याला नावावरूनच अंदाज आला असेल की या पाठामध्ये आपण अणूच्या अंतरंगाविषयी किंवा अंतररचनेविषयी माहिती घेणार आहोत. या पाठाच्या सुरुवातीला थोडे आठवा म्हणजे आपल्या पूर्व ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न काय आहे? द्रव्य म्हणजे काय? मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू पाहतो. आपण वर्गात असेल तर खडू असेल, फळा, टेबल, खुर्ची, वह्या, पुस्तकं किंवा घरी असेल तरी सुद्धा अनेक प्रकारच्या वस्तू आपण पाहतो. तर या सर्व वस्तू ज्या पदार्थापासून बनलेल्या असतात त्या पदार्थालाच शास्त्रीय भाषेमध्ये आपण द्रव्य असं म्हणतो. लक्षात येत आहे? वस्तू ज्या पदार्थाच्या बनलेल्या असतात त्या पदार्थालाच शास्त्रीय भाषेमध्ये द्रव्य असं म्हणतात. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अणू म्हणजे काय? आपण पाहिलं की मागं मूलद्रव्य आणि संयुग याप्रमाणे आपण पदार्थांचं वर्गीकरण करतो. तर मूलद्रव्ये जे असतात त्या मूलद्रव्यांचा अतिसूक्ष्म अविभाज्य असा जो कण आहे त्यालाच आपण अणू असं म्हणतो. परत एकदा बघा, मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म आणि अविभाज्य कणालाच अणू असं म्हणतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा तिसरा प्रश्न आहे, द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता? मला वाटतं आत्ता मी जे बोललो तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी वस्तू ज्या पदार्थापासून बनते त्यालाच काय म्हणायचं? द्रव्य असं म्हटलं जातं. आणि हे जे द्रव्य आहे हे अणूच्या एकत्र येण्यामधून रेणू तयार होतात आणि ह्या रेणूंच्या एकत्र येण्यामधूनच द्रव्य बनतं. लक्षात येत आहे? म्हणजे द्रव्याचा लहानात लहान घटक कोणता झाला? तर रेणू हा द्रव्याचा लहानात लहान घटक आहे. असे अनेक प्रकारचे रेणू किंवा अनेक रेणू एकत्र येतात आणि त्यापासून द्रव्य बनतं. ठीक आहे, आपण पुढचा भाग पाहूयात. आपण पाहिलं की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते. आता आपण चर्चा केली की द्रव्य जे आहे ते रेणूंचं बनलेलं असतं. रेणू हे कशापासून बनलेले असतात? अणूंपासून बनलेले असतात. म्हणजेच अणू हे द्रव्याच्या सर्वात लहानात लहान एकक आहे. एखादं द्रव्य आपण ज्यावेळी विचारात घेतो त्याचा सर्वात लहान घटक किंवा छोटा घटक हा कोणता झाला? तर तो म्हणजे अणू झाला. सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. पहा, एखादं द्रव्य रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतं, परंतु कोणत्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत असताना त्या मूलद्रव्याचे जे गुण आहेत ते सर्वच्या सर्व गुण त्या अणूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा अणूच्या रूपानंच रासायनिक अभिक्रियेमध्ये ते द्रव्य भाग घेत असतं. पुढे एक तक्ता दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये, तक्ता 5.1 मध्ये. ह्यात काय दिली आहे माहिती? तर यामध्ये काही पदार्थांची नावं आणि त्यांची सूत्र दिलेली आहेत. त्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती, त्यानंतर पदार्थाचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा, हा खुणा करून तक्ता आपल्याला भरायचा आहे. एकदा नेमकं तक्त्यामध्ये काय काय माहिती आहेत, कुठले स्तंभ आहेत आपण बघूयात. पहिला आहे पदार्थाचे नाव, त्यानंतर आहे सूत्र, त्याच्यानंतर आहे अणू. अणू आहे परंतु कसा? तर एक अणू असलेला रेणू. असा रेणू की जो एकाच अणूपासून बनलेला आहे असा हा स्तंभ आहे. त्यानंतर रेणू आहे, त्यानंतर रेणूमधील अणू एकाच प्रकारचे असलेले आहे, त्यानंतर रेणूमधील अणू अनेक प्रकारचे असलेला आहे आणि त्यानंतर पदार्थाचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार मुख्य म्हणजे मूलद्रव्य आणि संयोग. आता एक एक पदार्थाविषयी आपण माहिती भरून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. नमुन्यादाखल आपल्याला 2-3 पदार्थांची माहिती दिली आहे. पहा, पहिला पदार्थ आहे पाणी, बरोबर आहे. आपल्याला त्याचं सूत्र पण माहित आहे, H2O. आता H2O जेव्हा आपण वाचतो याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा समावेश आहे, बरोबर आहे. आणि हे 2 काय दाखवत आहे? तर याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आहेत आणि ऑक्सिजनचा 1 अणू आहे. म्हणजे थोडक्यात हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनच्या एका अणूच्या एकत्र येण्यामधून हा पाण्याचा एक रेणू तयार झालाय, बरोबर आहे. मग आता हा जो स्तंभ आहे अणू आहे, मग अणू आहे का? हा नाही आहे. आत्ता आपण काय म्हणवलेला? रेणू, म्हणून इथं कुठली खूण नाही आहे. पहा, आणि त्यानंतर रेणू आहे, बरोबर आहे, हा रेणू आहे म्हणून इथं बरोबरची खूण आहे. लक्षात येत आहे? त्यानंतर रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत का असं आपल्याला विचारलंय. पहा, आता इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे.
मग हायड्रोजनचे अणू हे वेगळे असणार आहेत, त्यानंतर ऑक्सिजनचे वेगळे असणार आहेत. म्हणजे या रेणूमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 प्रकारचे रेणू आहेत. म्हणून रेणूमधील अणू हे कसे आहेत, अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे हायड्रोजनचा वेगळा आणि ऑक्सिजनचा वेगळा, म्हणून इथं खूण आहे. त्यानंतर पदार्थाच्या प्रकारामध्ये काय सांगता येईल, तर पाणी हे मूलद्रव्य आहे का संयुग आहे. आत्ताच आपण बोललो की हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन त्यांचा रेणू तयार झाला आहे. रेणू आहे याचाच अर्थ काय, ते संयुग आहे. म्हणून संयुगामध्ये खूण आहे. लक्षात येते. मला वाटतं या एका पदार्थाविषयी सांगितल्यानंतर तुम्ही स्वतः रेणूसूत्र पाहून प्रत्येक पदार्थाविषयीची माहिती त्यात भरू शकाल. दुसऱ्या विषयी आपण बघूयात, ऑक्सिजन. त्याचं रेणूसूत्र आहे O2. आता याच्या बाबतीत काय सांगितलं आहे, O2 मध्ये एक अणू आहे का, नाही. ऑक्सिजनचे 2 अणू आहेत. म्हणजे काय झालं, 2 एकत्र अणू आले म्हणजे रेणू तयार झाला. त्यानंतर याच्या बाबतीत O2 म्हणजे ऑक्सिजनचेच 2 अणू एकत्र आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे रेणूमधील अणू कसे झाले, एकाच प्रकारचे झाले पाहिजे. तर खूण बदलली आहे, इथं वरती नव्हती ती. रेणूमधील अणू अनेक प्रकारचे आहेत का, नाही, कारण एकाच प्रकारचे आहेत. आणि ऑक्सिजन हे काय आहे, तर मूलद्रव्य आहे, ते संयुग नाही आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर हेलियम काय आहे, हा अणू आहे. त्यानंतर रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत. पहा इथे He फक्त एकटाच आहे, 2 नाही आहे किंवा दुसरा कुठलाही अणू त्याच्याबरोबर नाही. त्यानंतर रेणूमधील अणू कसे आहेत, हे मार्क येणारच नाही, कारण हा रेणूच नाही आहे मुळात, आहे की नाही. त्यामुळं तो मूलद्रव्य आहे, ते एकाच प्रकारचे रेणू आहेत. त्यानंतर हेलियम काय आहे, मूलद्रव्य आहे. मला वाटतं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. याच पद्धतीनं हा तक्ता तुम्ही तुमचं घरचं काम किंवा गृहपाठ म्हणून पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत की मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यास केला आहे की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण हे रेणू असतात. म्हणजे बरेच असे पदार्थ आहेत की ज्यांचे लहानात लहान कण हे काय आहेत, रेणू आहेत. पण काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच अणू असतो. पहा, काही पदार्थ असे आहेत की ज्यांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. आता रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात, हे पण पक्का लक्षात ठेवा. रेणू कसे तयार होतात, तर अणूंमध्ये रासायनिक प्रक्रिया होते, संयोग होतो आणि त्यातून ते तयार होतात. त्यावरून आपल्याला समजतं की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय, तर अणू. परत बघा, रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारा जो संयोग अभिक्रियेमध्ये भाग घेतोय तो पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे काय झालं, अणू झालं. अणुविषयी संकल्पना 2500 वर्षाहूनही जुनी आहे. पहा, खूप मोठं योगदान आपल्या भारत देशानं केलेलं आहे अणूच्या रचनेविषयी किंवा माहितीविषयी. साधारण 2500 म्हणजे 2500 वर्षापूर्वीच या अणुविषयीची कल्पना मानवाला होती. पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली, म्हणजे फारसा त्याचा नंतर विचार केला गेला नाही. परंतु आधुनिक काळात वैज्ञानिकाने प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले. पहिल्यांदा अणू हा कन्सेप्ट आपल्या लक्षात आला. अणू आहे, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली, माहिती झाली, पण त्याच्यात आत काही नाही असं मानलं जात होतं. पण काळाच्या ओघात वैज्ञानिकांनी काही प्रयोग करून अणूच नाही तर अणूच्या अंतरंगाचा सुद्धा अभ्यास केला. आणि ही खूप इंटरेस्टिंग माहिती या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे जे प्रयोग झाले विज्ञानाचे, त्याची सुरुवात कोणी केली बघा. सुरुवात ह्या डाल्टनच्या अणुसिद्धांताने झालेली आहे. त्यानंतर आपल्याला तुम्हाला माहीत आहे का अशी माहिती दिली. आपण बघूयात. द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद ख्रिस्तपूर्व 6वे शतक यावेळेला सांगितलं. पहा, कणाद यांनी काय सांगितलं की द्रव्याचा जो लहान कण आहे, त्या लहान जो कण आहे त्याचं विभाजन करायला एक मर्यादा असते. म्हणजे आपण लहान बारीक 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 करत गेलो तर एक अशी अवस्था येते की त्याच्यापेक्षा बारीक परत त्याला लहान करता येत नाही. तर द्रव्य अशा अविभाज्य कणांचं बनलेलं असतं आणि त्यांनाच कणाद मुनींनी काय नाव दिलं होतं, परमाणू. म्हणजे लहानात लहान कण असं नाव त्यांनी दिलं. त्याने असंही मत मांडले की परमाणू हे अनाशवंत असतात. अनाशवंत याचा अर्थ काय, ते नाश पावत नाहीत, अविनाशी आहेत. त्यानंतर ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस, जो कालखंड ख्रिस्तपूर्व 5वं शतक, यांनी असं प्रतिपादन केलं, असं मत मांडलं की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते आणि ह्या कणांना कापता येत नाही, म्हणजे त्याचं परत फोड करता येत नाही. आणि द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसनं काय नाव दिलं, ॲटम असं नाव दिलं, की जे आज प्रचलित आहे. आपण सुद्धा द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतो, ॲटम असं म्हणतो.
हे ॲटम असं नाव का दिलं बघा, तर ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस याचा अर्थ होतो न कापता येणारा. मग ॲटम कसं आहे, तर तो आणखीन बारीक करता येत नाही, कापता येत नाही, म्हणून या ॲटमॉस न कापता येणाऱ्या या शब्दापासून ॲटम हा शब्द तयार झाला. ठीक आहे. आता त्यानंतरचा भाग आपण बघूयात, डाल्टनचा अणुसिद्धांत. मित्रांनो, इथं आकृती दिलेली आहे पहा. हे जॉन डाल्टन यांचा फोटो आहे आणि त्यांनी ॲटमचं जे अणुप्रारूप दाखवलं किंवा वर्णन केलं त्याची ही आकृती आहे. अतिशय साधी आकृती. मला वाटतं आपल्या अभ्यासक्रमातली सगळ्यात साधी सोपी आकृती नक्की ही असणार आहे. फक्त एक गोल काढायचा आणि आतला भाग भरीव करायचा. ओके. डाल्टनचा अणुसिद्धांत काय आहे बघूयात आपण. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी काय केलं, अणुसिद्धांत मांडला की जो आज सुप्रसिद्ध आहे. या सिद्धांतानुसार द्रव्य हे अणूंचे बनलेलं असतं. सिद्धांत काय सांगतो, तर जे द्रव्य आहे ते अणूंचं बनलेलं असतं आणि हे अणू अविभाजनीय किंवा अनाशवंत असतात, अविनाशी असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू हे भिन्न असतात, त्यांचं वस्तुमान सुद्धा भिन्न असतं. मित्रांनो, आपल्याला कळत आहे की प्रत्येक वस्तूचे पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात. जर द्रव्य बदललं गेलं तर साहजिकच त्याच्यामध्ये असणाऱ्या अणूंची रचना किंवा त्यांची जी प्रकार असेल तो वेगळा असणार आहे, म्हणजेच अणू एकसारखे असणार नाहीत. एकाच द्रव्याचे अणू सारखे असतात, पण भिन्न द्रव्याचे अणू मात्र विभिन्न असतात. त्यानंतर आपल्याला एक कृती दिली आहे पहा, करून पहा. काय करायचंय, तर एक भरीव चेंडू व एक बुंदीचा लाडू घ्या आणि त्या दोन्ही गोलांना हाताने दाब द्या. काय दिसले पहा मित्रांनो. आपण जर एक भरीव चेंडू घेतला, कडक अगदी कॉर्क बॉल म्हणतो ना आपण तसा, आणि त्याला जर हाताने दाब दिला तर काय होईल, काहीच होणार नाही. त्याच्या दिलेल्या दाबाचा परिणाम म्हणून फारसा परिणाम आपल्याला दिसणार नाही. पण तो जर बुंदीचा लाडू घेऊन आपण जर दाब दिला तर काय होईल, तो लाडू फुटेल आणि त्यातल्या ज्या बुंदी आहेत किंवा छोट्या छोट्या कळ्या म्हणतो ना आपण, त्या वेगळ्या होतील. याच्यावरून काय कळतं आपल्याला, तर बुंदीच्या लाडूला आंतररचना आहे, छोट्या छोट्या बुंदीपासून तो बनलाय. परंतु जो बॉल आहे, कॉर्क भरीव बॉल आहे, त्याच्या बाबतीत मात्र आपल्याला असं बारीक भाग करता येत नाही, त्याचे वेगळे भाग करता येत नाही, म्हणजे त्याची आंतररचना वेगळी नाही आपल्या लक्षात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा आणि आता काय दिसले पहा. समजा असा भरीव चेंडू आपण घेतला, कॉर्क बॉल आता म्हणल्याप्रमाणे, आणि त्याला सुरीने कापले आणि दोन भाग केले. जर आतमध्ये पाहिला तर अगदी प्लेन सपाट असा पृष्ठभाग दिसतो आपल्याला. आत वेगळी रचना, जशी बुंदीच्या लाडूमध्ये छोट्या छोट्या बुंदी दिसल्या होत्या तसे याच्या बाबतीत आढळणार नाही. ठीक आहे. आता याच्यावरून काय कळलं बघा, तर याचं स्पष्टीकरण या पॅरेग्राफमध्ये आहे. बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान कण म्हणजेच बुंदी एकमेकांना चिकटवून बनल्याचे समजतं. मित्रांनो, आपल्यापैकी काही जणांना खूप इंटरेस्ट असतो. आपल्या घरी सणाच्या वेळेला, विशेषतः दिवाळीला, हे लाडू बनवले जातात बुंदीचे, है की नाही. आपल्यापैकी काही जणांनी हे तयार करताना सुद्धा पाहिले असतील की बुंदी तयार करतात आणि ही बुंदी पाकामध्ये टाकतात साखरेच्या, आणि साखरेच्या पाकामुळे ती चिटकून ती सगळी बुंदी एकत्र बसते आणि लाडू तयार होतो, है की नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लाडू ही छोटे छोट्या बुंदी एकत्र येण्यामधून तयार झालेला आहे. मात्र भरीव चेंडूला ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीही नसते. आपण वरचा प्रयोग पाहिला ना, जर चेंडू धारदार सुरीनं कापला आणि आतमध्ये पाहिलं तर आपल्याला फरक तसं काही पाहायला मिळत नाही. डाल्टनचे वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणेच काहीशी संरचना नसलेला असा ठरतो. पहा, आता आपण जे बोललो की अणूच्या बाबतीत जी रचना आहे, अंतररचना, त्याच्याविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे या भरीव गोलाच्या अनुषंगाने. मग आता नेमकं काय वर्णन आहे, तर डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते. त्यांनी काय सांगितलं, त्याचे जे वस्तुमान आहे ते एका ठिकाणी एकवटलेलं नाही, तर सगळीकडं सारखं आहे असं त्यांना आढळत आहे. म्हणून आपण आकृतीमध्ये पाहिलं, तुमच्या आता लक्षात असेल की एकच गोल काढला की ज्याच्यामध्ये कुठेही काही फरक आपल्याला आढळत नाही. आत्तापर्यंत आपण जॉन डाल्टन यांनी जी काय स्पष्टीकरण केलं, वर्णन केलं, त्याविषयीची माहिती पाहिली. त्यानंतर आपण पुढे बघूयात. जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि
डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. पहा आता पहिला सिद्धांत आपल्याला कळाला डाल्टनचा, का आहे ना एक भरीव गोल की ज्याच्यात काही वेगळे घटक नाहीत असा म्हणजे अणूचं रचना म्हणजे डाल्टनचा सिद्धांत. तर जे थॉम्सननी काय केलं की या अणूच्या आकृतीमध्ये पाहायचं की या जे थॉम्सन यांच्या मते अणूची अंतररचना कशी आहे हे आपण पाहतोय. तर याच्यामध्ये काही ऋणप्रभारित कण पण असतात अणूच्या अंतरंगात असं त्यांनी मत मांडलं आणि साहजिकच आधीचा जो डाल्टनचा अणुसिद्धांत आहे याला तडा गेला किंवा धक्का बसला. थॉम्सनने प्रयोग करून दाखवलं की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणाचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूच्या 1800 पट कमी असतं. पण त्यांनी हे पण दाखवून दिलं की अणूमध्ये धन बरोबर ऋण कण आहेत आणि हे ऋण कण त्याचं वस्तुमान काय याच्याशी त्यांनी तुलना केली. तर हे जे ऋणप्रभारित कण आहेत ज्यांना नंतर इलेक्ट्रॉन म्हटलं गेलं तर यांचं वस्तुमान हायड्रोजनच्या तुलनेनं हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट लहान आहे. मग आता हे आपण कसं समजून घेणार. तर जेव्हा 1800 इलेक्ट्रॉन आपण एकत्र आणू आणि त्यांचं जेव्हा वजन करू हे वजन एका हायड्रोजनच्या अणू इतकं होईल. लक्षात येत आहे. 1800 इलेक्ट्रॉन जेव्हा आपण एकत्र आणू त्यावेळेला त्यांचं वजन हायड्रोजनच्या एका अणू इतकं भरेल. ठीक आहे. त्यानंतर बघूया या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले गेले. मी आता बोललो तुम्हाला हे जे ऋणप्रभारित कण आहेत अणूमध्ये असणारे त्यांनाच काय नाव दिलं नंतर इलेक्ट्रॉन. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. ही चर्चा आपण मागच्या टॉपिकमध्ये केली की पदार्थ जे आहेत त्यांच्यावरती कोणताही प्रकारचा प्रभार नसतो. का प्रभार नसतो तर त्या अणूंचे बनलेले आहेत. मग अणूवर प्रभार असतो का नाही. आता गंमत कशी आहे बघा. अणूमध्ये धन प्रभार आहे अणूमध्ये ऋण प्रभार आहे म्हणजे भरपूर प्रभार आहे आणि तरी पण आपण प्रभार नाही म्हणतोय. असं का होत आहे. हां याचं उत्तर पण आपण मागं पाहिलं होतं चर्चा पण केली होती. तर धनप्रभारित कण आणि ऋणप्रभारित कण यांची संख्या सारखी आहे आणि हे दोन्ही प्रभार एकमेकांना निष्प्रभ करतात किंवा नष्ट करतात. म्हणजे दोन्ही आहेत पण एकमेकांचा प्रभार नष्ट केल्यामुळं एकूण प्रभार काय झाला शून्य झाला म्हणजे ते उदासीन असणार आहेत. आता आपण तेच पाहिलं. अर्थातच पदार्थाचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. म्हणजे एकूण काय की अणू उदासीन असेल तर त्यांच्यापासून बनलेले रेणू सुद्धा उदासीन. ज्या रेणूंचं द्रव्य बनेल ते सुद्धा उदासीनच असणार आहे. अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा. आता आपण चर्चा केली मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. थॉम्सनने अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून या अडचणीतून मार्ग काढला. आता हे प्लम पुडिंग मॉडेल काय त्याची संरचना काय हे आपण बघणार आहोत. तर त्याआधी जरा डोके चालवा. थॉम्सनच्या प्रारूपनुसार अणूच्या वस्तुमानाचे वितरण कसे असेल असे तुम्हाला वाटते. बघा विचार करा अणू नेमका कसा असेल. धन प्रभार पण आहे ऋण प्रभार पण आहे दोन्ही सारखे आहेत दोन्ही एकमेकांमध्ये एकत्रित आलेले आहेत. तर हे वितरण डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे सर्वत्र समान की असमान याविषयी आपण विचार करायचा. तुम्ही विचार करा आपल्याला पुढील माहितीमध्ये याचं उत्तर मिळणार आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला आपलं ज्ञान आतापर्यंत जे घेतलंय ते कितपत आपल्याला आठवतंय याच्यावरती आधारित काही पुस्तकात माहिती आहे. प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा एक गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणाला बनवतात. आपल्याला सगळ्यांना आवडीचा पदार्थ केक. वर्षभर आपण वाट बघत असतो आपल्या वाढदिवसाची हॅपी बर्थडेची आणि त्यावेळेला जो केक आणतो तसा ख्रिसमस या सणाला प्लम पुडिंग हा जो एक केकचा प्रकार आहे तो आणला जातो. आता हे नेमका जो केक आहे तो कसा असतो तर पूर्वी पाश्चात्य देशामध्ये या पदार्थामध्ये प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालायचे. आपण सुद्धा काही पदार्थ बनवतो त्यामध्ये काजू किसमिस टाकतो की नाही तसं या प्लम फळाचे सुकवलेले तुकडे त्या केकमध्ये घालायचे आणि ते बनवले जायचे म्हणून त्याला प्लम पुडिंग केक असं म्हटलं जायचं. आता हल्ली हे फळ मिळत नाही आहे त्यामुळं आपण काय करतो त्याच्याऐवजी तर प्लम ऐवजी बेदाणे किंवा खजूरचे तुकडे काजू किसमिस जे म्हणतो ना हे घातलं जातं. त्यानंतर आणखीन काही प्रश्न विचारलेत पाहिजे सांगा पाहू. पहिला प्रश्न आहे तुम्ही स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम चुकला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेने जाईल. पहा मित्रांनो आपल्यापैकी काही जणांना कॅरम खेळायला आवडत असेल बरोबर आहे. काही जण पटाईत पण असतील. तर कॅरम खेळताना आपल्याला माहीत आहे की त्या कॅरमच्या बोर्डवरती स्ट्रायकर असतो आणि काही सोंगटे असतात.
ज्यावेळेला आपण स्ट्रायकरनं सोंगटीला मारतो, आता इथं प्रश्न काय झाला विचारला आपल्याला की स्ट्रायकर आपण सोंगटीच्या दिशेनं मारला पण नेम चुकला तर काय होईल, तो स्ट्रायकर वळेल का सरळ जाईल असं त्यांना विचारायचं आहे. जर स्ट्रायकर कुठल्याही सोंगटीवर आदळला नाही तर तो काय होईल, सरळ दिशेनं जाईल. अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जर नेम बरोबर लागला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जाईल, तो सरळ पुढे जाईल की बाजूच्या अथवा उलट दिशेला जाईल. मित्रांनो, अगदी साधी गोष्ट आहे. आपलं जर निरीक्षण असेल तर हे नक्की तुम्हाला सांगता येईल की मारलेला स्ट्रायकर जर सोंगटीला लागला तर एक तर तो बाजूला वळेल किंवा त्या सोंगटीच्याच मागं त्याच दिशेनं पुढं जाईल. हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप. रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप नेमकी ही रचना काय याविषयी बघूयात. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. म्हणजे अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी काही प्रयोग केले आणि त्याच्या आधारे सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप म्हणजे अणू हा केंद्रकानं युक्त असा असतो असं एक तत्व मांडलं. त्याविषयी आपण माहिती घेऊयात. आता नेमकं रुदरफोर्ड यांनी काय प्रयोग केला, तो प्रयोगामध्ये जी रचना होती, मांडणी होती, ती कशा प्रकारची होती हे आपण आता समजून घेऊयात. ठीक आहे. आपल्या स्क्रीनवरती इथं एक आकृती दिसते पहा. मी ज्या वेळेला समजावून सांगतो त्यावेळेला ह्या आकृतीकडे लक्ष द्या. ठीक आहे. आता ह्या आकृतीमध्ये काय काय दिसतं, नेमकं काय मांडणी केली हे समजून घ्या. तर हा प्रयोग बघत असताना ह्या आकृती जर आधी आपल्याला माहीत असेल, प्रयोगात मांडलेलं साहित्य, तर समजायला सोपं जाईल. हे पहा, आकृतीच्या मध्यभागी इथं एक सोन्याचा पत्रा आहे. सोनं माहिती ना आपल्याला, सध्या खूप महाग झालंय, तर ह्या सोन्याचा पत्रा आहे. त्यानंतर याच्या बाजूला इथं प्रतिदीप्तिमान असा पडदा आहे. जसं आपलं मोबाईलचं स्क्रीन असतो की नाही, त्याच्यावरती इलेक्ट्रॉन ज्या वेळेला आदळतील त्यावेळेला तो प्रकाशमान होतो, तसा हा स्क्रीन आहे असं आपण समजूयात की ज्याच्यावरती आपल्याला कण किंवा प्रकाशमान घटक असे दिसू शकतील. ठीक आहे. याला एका बाजूला इथं चीर आहे की ज्या चिरेमधून दुसऱ्या बाजूनं जसे आपण टॉर्च लावतो ना, तसा अल्फा कण उत्सर्जक अशी वस्तू ठेवली आहे. म्हणजे असा एक पदार्थ आहे या बॉक्समध्ये किंवा या ठोकळ्यामध्ये की ज्याच्यातून अल्फा कणांचं उत्सर्जन होईल आणि एका सरळ रेषेत या सोन्याच्या पत्र्यावरती जातील. आता हा सोन्याचा पत्रा खूप पातळ आहे, इतका पातळ आहे की तो काही अणूंच्याच जाडीचा आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला या अल्फा कणांचा मारा या पत्रावर केला जाईल त्यावेळेला काय घडतं हे रुदरफोर्ड यांनी पाहिलं. मग त्यांना काय दिसलं, तर मला वाटतं या प्रयोगाच्या आकृतीकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की काय दिसलं. तर हे जे अल्फा कण आहेत यातले काही अल्फा कण सरळ पुढच्या दिशेने जात आहेत, तर काही अल्फा कण असे इकडच्या बाजूला या बाजूला वळत आहेत, काही कण इकडं वळालेत, काही उलट दिशेने आलेले आहेत आणि काही कण अक्षरशः पूर्णपणे परावर्तित होऊन अगदी मागच्या दिशेने परत आले. लक्षात येतंय. याचा अर्थ काय झाला की ज्या वेळेला हे अल्फा कण सरळ जात आहेत ते वळतायत. म्हणजे कॅरमच्या सोंगटीच्या बाबतीत आपण पाहिलं की जर कॅरमच्या स्ट्रायकरला मध्ये कुठल्याही सोंगटीचा अडथळा आला नाही तो सरळ जातो, बरोबर आहे. पण जर दुसऱ्या सोंगटीला आदळला तर तो वळतो. तसं हे जाणारे अल्फा कण जर अडथळा नाही आला तर ते सरळ पुढे जातील, पण जर अडथळा आला तर ते वळतील. मग आता इथं सुद्धा काही अल्फा कण वळतायत, याचा अर्थ ते कशावर तरी आदळतायत. म्हणजे जे अणूमध्ये आहेत या अणूंच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की त्या अणूच्या मध्ये आत काहीतरी असा घट्ट घटक असला पाहिजे की ज्याला आपण केंद्रक असं रुदरफोर्ड यांनी नाव दिलं की त्यामुळंच हे अल्फा कण वळतायत किंवा काही माघारी येत आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे अणूची रचना समजण्यासाठी हा सोन्याचा पातळ पत्रा वापरून केलेला प्रयोग मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. बघूयात आपण एक्झॅक्टली पुस्तकात काय माहिती दिली आहे. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा की ज्याची जाडी 10⁻⁴ मिलीमीटर इतकी आहे, ठीक आहे, तो घेतला आणि त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला. लक्षात येत आहे. आता काही प्रभारित कण असतात, अल्फा, बीटा, गॅमा, याची माहिती आपण पुढे घेणार आहे. तर हे किरणोत्सारी पदार्थ आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे की काही पदार्थामधून प्रकाश बाहेर पडतो किंवा काही वस्तूंमध्ये प्रकाश बाहेर पडतो, ट्यूब असेल, बल्ब असेल, तसं काही पदार्थांमधून सुद्धा हे कण किंवा प्रारणं बाहेर पडतात.
असा पदार्थ घेतला. कोणता? की ज्यातून धनप्रभारित अल्फा कण बाहेर पडतात. ठीक आहे. आणि या पत्र्यावरती या अल्फा कणांचा मारा केला आणि त्या कणांच्या मार्गाचा वेध घेतला. म्हणजे पुढं काय होतं पत्र्यातनं गेल्यानंतर ते पाहिलं. आता आकृती 5.4 ही आपल्या पुस्तकात दिलेली आहे. ही 5.4 आकृती पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. पहा, जर अणू हे सोन्याचे अणू आहेत ना, सोन्याच्या पत्र्यामध्ये असणारे अणू हे धनप्रभारित जर घट्ट कण असतील, भरीव कण असतील, तर काय झालं असतं? सगळेच्या सगळे अल्फा कण धडकून वळाले असते. बरोबर आहे. परंतु असं झालं का? नाही. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण हे पत्र्यातून आरपार सरळ गेले. पहा, इथं दिसतंय आकृती स्पष्ट. बरेचसे अल्फा कण काय होत आहेत? जास्त पुढंच जात आहेत. याचा अर्थ काय झाला? की पहा, काही थोड्या अल्फा कणांचे मूळ मार्गापासून लहान कोलांमधून विचलन झाले. काही अल्फा कण हे लहान कोनातूनच वळले. बरोबर आहे. त्यांचं वळणं जे आहे ते तुलनेने कमी होतं. आणखी थोड्या अल्फा कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले. काही अल्फा कण जास्त वळलेत. पहा, हे सरळ जाणार होते ते इकडं वळाले, आहे की नाही, म्हणजे कोन वाढला. आणखी थोड्या अल्फा कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्यामध्ये म्हणजे 20,000 अल्फा कणांपैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. म्हणजे ज्या दिशेनं तो चालला होता त्याच्या बरोबर उलट दिशेने तो माघारी आला. म्हणजे जोराची धडक बसली, टक्कर बसली आणि तो परत असं म्हणाला. ह्यानं टक्कर खाल्ली कोणाशी? तर अणूच्या केंद्रकाशी, असा त्याचा अर्थ होईल. मित्रांनो, यानंतर आपण या प्रयोगाच्या निष्कर्षाकडे वळणार आहोत. ठीक आहे. आता या प्रयोगामध्ये काय झालं तर मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असं दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. मी आता सांगितलं की बरेचसे अल्फा कण हे सरळ गेले. सरळ गेले याचा अर्थ काय झाला? की त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूंच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. बरोबर आहे. अणूच्या अंतरंगामध्ये बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे, म्हणजे अडथळा नाही. ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कणामधून विचलन झाले त्यांच्या वाटेमध्ये अडथळा आला. आपण कॅरमचं एक्झाम्पल पक्का लक्षात ठेवा, म्हणजे बरोबर तुलना तुम्हाला करता येईल. स्ट्रायकर समोरच्या सोंगटीला आदळल्यानंतरच वळतोय. बरोबर आहे. त्याला कोणीतरी ब्लॉक करतंय. तसंच अल्फा कणांच्या बाबतीत झालं. काही कण हे वळाले म्हणजेच वाटेत अडथळा आला. याचा अर्थ अडथळ्याच कारण असलेल्या अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. ज्याला आपण धनप्रभारित कण जड आहेत असं म्हणतो, हे कण त्या अणूच्या मध्यभागी असले पाहिजेत असा एक अंदाज आला. यावरून रुदरफोर्डने पुढील प्रमाणे अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. पहा, आता रुदरफोर्ड यांनी काय केलं तर केंद्रकीय अणुप्रारूप मांडलं. आता याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं रचना दिसतीये ते आपण बघूया. हे रुदरफोर्डचे अणुप्रारूप पहा. आता याच्यामध्ये मध्यभागी हे केंद्रक आपल्याला दिसतंय आणि त्याच्या बाजूला ही रचना आहे असं लक्षात येत आहे. हे बाजूला असणारे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आहेत. येणारे जे आहेत ते सगळे चाललेले अल्फा कण आहेत. हे बाण जे दिसते, बरोबर आहे. जर समजा या अल्फा कणांना अडथळा नाही झाला तर ते सरळ पुढे जातात. ठीक आहे. इथं तुमच्या लक्षात येतं हे पहा, हे सरळ पुढे जाणारे आहेत. पण जे अल्फा कण या अणूला धडकले, हे पहा हा धडकलाय तर तो इकडच्या बाजूला वळला आणि हा असा धडकलाय की अगदी तो मागच्या दिशेने वळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्षात येत आहे. म्हणजे अणूच्या बाबतीत त्याच्या अंतररचनेचा हा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करून त्यांना जे जाणवलं ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे. त्यानंतर आणखीन जी माहिती आहे या प्रयोगामधून आपल्या समोर आलेली ते या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा असा लक्षात आला की अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. प्रयोगाचा निष्कर्ष काय तर अणूच्या केंद्रभागी मध्यभागी असे केंद्रक असते. ते कुठल्या प्रभाराचं आहे? धनप्रभारित आहे. दुसरा, केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. अणूचं जे काय वजन असेल, वस्तुमान असेल, ते नेमकं पूर्ण अणूमध्ये न म्हणता त्याच्या केंद्रभागी एकवटलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात. ज्या अर्थी बाहेर पोकळी आहे, पोकळी म्हणजे नुसतीच पोकळी नाही तर त्या बाह्य भागामध्ये इलेक्ट्रॉन हे फिरत आहेत असं त्यांनी मत मांडलं.
त्यानंतर चौथा मुद्दा आहे, सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रावरील प्रभारा एवढा असल्यामुळे विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. पहा, केंद्रकामध्ये जेवढे धनप्रभार आहेत तेवढ्याच संख्येचे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे धन आणि ऋणप्रभार जो आहे तो प्रमाण सारखं झालं आणि साहजिकच दोन्ही प्रभार सारखे झाले म्हणजे अणू हा विद्युतदृष्ट्या कशा झाला, प्रभाररहित किंवा उदासीन. आणि पाचवा मुद्दा आहे, परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. म्हणजे मध्ये काही अवकाश किंवा पोकळी आहे, केंद्रकाच्या भोवती हे इलेक्ट्रॉन फिरत असतात.